पण तुम्हाला आता काय व्हायला लागले, आता काय होतं? आता कोणी कंप्लेंट देत आहे असं आता येते मोबाईल हां. पण तुम्हाला आता आता तुम्हाला कोणामुळे प्रॉब्लेम होतो? तुम्ही पहिला धंदा करतच होता ना? हो आता कोण कंप्लेंट देते काय माहिती आता नाही तुमच्या बरोबर आणखीन कुठचे 4 लोक आणखीन येतात इथे धंदा परप्रांतीय येतात, काय होतं तुम्हाला? कोणी पहिलं करायचं देत नव्हतं आता हल्ली करायचं आता कशामुळे त्रास आहे? बाकीचे लोक धंदा करायला लागले का? आता सगळे किती लोक आले बनवलं तर मापच नाही कोणाला? लोक किती आले मग ते बिंदास होऊन घालतात का? ते त्यांची टोकरी घेऊन बिंदास बसतात का? जागा करतेच ते पुढे जागा करते तुम्हाला हटवून जागा करतात? आम्हाला हात आम्हाला नाही हाय आम्हाला काय हात नाही पण नाही, आपला टिकूनच राहायचंय मावशी, पण ते जागा करतात ना, आपल्या तुमच्या हक्काच्या जागेवरती ते जागा करतायत ना. पण आपले बाळासाहेब ठाकरे होते ना तेव्हा असे भये बियाचे असे कापाचे थरथर तसे ते गेले ना तसे त्यांचं एकदम हे झालं त्यांचं भय मोडलं. तशी लय भय नाही, आताही ते काही भय मोडणार आहे. आपण सगळे एकत्र होणार, आपण संघटित होणार, भय मोडणार. पण खरंच बाळासाहेब ठाकरे होऊन गेले तर आता काय लाडक्या बहिणी काढल्या पैशासाठी काय काढलंय मत द्यासाठी आता काय मतांसाठी काही परप्रांतीय आणखीन वाढायला लागले. ते ना त्यांच्यावाल्या किती मरून जन्माला आले पाहिजे एवढं कमावलं पाहिजे असं झालं मंत्री लोकांना गरीबाला किती तुम्हाला हे पटतंय ना की आज तुम्हाला बसायला प्रॉब्लेम येते, बाकीच्या लोकांमुळे प्रॉब्लेम होतोय ना. किती गर्दी झाली मुंबईमध्ये आहे गर्दी झाली ना. तुम्ही आता तुमच्या वयाचं किती वर्षाची आहे? त्यावेळेला पूर्वी अशी गर्दी होती का मुंबईत? हे लग्न आम्ही इकडे येतो इकडून असा रस्ता होता इकडे तर सगळं कॉलनी मग आता ही गर्दी दिवसेंदिवस वाढायला लागली आहे ना. किती माणसं राहणार विचार याला आम्ही ते दगड ठेवून बसायचो आम्ही. पण तुम्ही ते टिकवून ठेवलं आता कोणतरी ओरबाडून येतच आहे ना ती जागा. मग हीच आपल्याला होऊ नाही द्यायची आहे. काय सांगा द्या आता तो मागाशी रिक्षावाला नाही आपण त्याला जुमानायचं नाही आहे अजिबात. आपण करायची, आपण आपली प्रगती आपल्या हिमतीने ताकदीने आपल्या एकजुटीने करायची तुम्ही म्हणताय की मराठी लोक आपण एकमेकांना साथ नाही देते मराठी काही कसे सांभाळून घेते त्यांचे आणले ना माणसं